तुम्ही याच गावात लहानाचे मोठे झालात, तुम्हाला शेताची इथल्या वातावरणाची सवय आहे. पण अंजलीला नाही होय झेपणार सगळं. हवं तर तुम्ही राहा शेतावर, पण काही दिवस अंजलीला इथे सोडून जा. हा प्रश्न निवळेपर्यंत. हॅलो. हा राणाजी, झालं का काम तुमचं? कधी येता? नाही हो, ते कामासाठी कोल्हापूरला जावं लागणार आहे. राणाजी, आता दिवे लागणीची वेळ झाली, आता रात्र होईल. तुम्ही तुमचं ते काम उद्या नाही का करू शकणार? आता मला न्यायला या ना. ते नाही जमणार आता, लय अर्जंट काम आहे. एवढं कसलं काम आहे? ते आपलं हा पंप बिघडलाय, ते दुरुस्त करायचं ना. हा, तुम्ही बरकतजींना तिथे थांबायला सांगून न्यायला नाही येऊ शकणार? बरकत? नाही नाही, अहो ते काय आहे, बरकत नाही आलं माझ्या संगत, तो तिकडे शेतावरच आहे. काही अडचण आहे का राणाजी? अडचण नाही नाही, काय बी अडचण नाही. मी बोलू का नंतर ना? ठेवतो आता. बरं ठीक आहे, लवकर या, मी वाट बघते. हा. काय झालं अंजली? राणाजी उशीर होतो म्हणताय. मग काम झाल्यावर येतील ना? नाही बाबा, राणाजी नेहमीसारखं नाही बोलत. नक्की काहीतरी प्रॉब्लेम आहे. म्हणजे मला जावं लागेल. राणाजी शेतावरच आहे. तुला खरंच जायचंय का? हो. चल, मी येतो तुला सोडायला. अंजू, कुठे चाललीस तू? कुठेही जायचं नाहीस बर का? हिंदू थांब, खूप झालं. आणि हा जो काय अंजलीला तू इथेच ठेवायचा प्रयत्न करतेस ना, तू थांबव अगोदर. हो, तिची काळजी वाटते मला म्हणून. अगं, ती आणि तिचा नवरा दोघे समर्थ आहेत काळजी घ्यायला. तू यापुढे त्यात ढवळाढवळ करत जाऊ नकोस. हॅलो. हा, मी बरकत बोलतोय. बरकत बोल की र. काय? कुणाला आली चक्कर? आर पर त्या तर त्यांच्या घरी आहेत ना व? तिथं कशा पोचल्या? काल आल्या? कशाला? तरी ताईसाब म्हणतच होत्या त्यासनी शेत सोसवणार नाही, आजारी पडणार म्हणून. काय? कुणाला सांगू? गोदक्काला. बर, जमलं तर सांगते. आता शेतात जाऊन राहायला काय आम्ही सांगितलं नव्हतं त्या मास्तरीन बाईला? ठेव फोन. ते थोरल्या सुनबाई चक्कर येऊन पडल्यात. बरकाचा फोन होता. अरे देवा, काय झालं असेल माझ्या पोरीला?
हे घे. काय झालंय डिहायड्रेशन. माझी अहो दगदग, ऊन जास्त आहे. दगदग झाली आणि शरीरात पाणी कमी पडलं की होतं असं. काळजी करण्यासारखं काय नाही ना व? का कोल्हापूरला नेऊया? राणादा, तुम्ही घाबरू नका. अहो त्यांना काहीही झालेलं नाहीये. इथलं हवामान त्यांच्या तब्येतीला मानवत नाही इतकंच. अहो शेतात ऊन जास्त आहे म्हणून त्रास होत असेल त्यांना. थोडा आराम केला की बरं वाटेल त्यांना. अहो मी बी तेच म्हणत होतो. काय करू नका सा, आराम करा. चालेल, निघते मी. डोक्यावर त्यांच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवा आणि मी दिलेली औषधं त्यांना देत जा. जर काही लागलंच तर मला फोन करा, मी येऊन जाते. चालते. त्या दिलेल्या गोळ्या तेवढं त्यांना वेळेत द्या. ठीक आहे, येते मी. काय झालं? काय झालं माझ्या पोरीला? सुनबाई, काय झालं तुला? काही नाही, ते थोडं ताप आलाय आणि अशक्तपणा आलाय. तुला काय करायचं? फुलासारखी नाजूक पोर, तिला घेऊन इकडे आलाय. अरे तुला किती वेळा सांगितलं वाड्यावर चल म्हणून, पर तू नाही ऐकलंस. तिकडं साहेब आजारी पडल्यात आणि इकडं सुनबाई. राणा, अरे कसला घराचा एकोपा टिकवाय लागलाय. ऐक माझं पोरा, चल आत्ताच्या आता सुनबाईला घेऊन वाड्याकडे चल. अरे का त्रास देतोयस तिला? हा, का काही नाही हो. आजारी पडायचं तर माणूस कुठेही आजारी पडतो. तुम्ही काळजी करू नका. राणाजी, तुम्ही अजिबात वाईट वाटून घेऊ नका. नाही, आता आजपासून मीच इथं राहते. म्हणजे तुम्हासनी ताप नको. ताप वगैरे काही नाही, मी होईन बरी. तुम्ही फक्त आबांची काळजी घ्या, इथली चिंता अजिबात करू नका. का आबांना समजलं नाही ना व? नाही, साहेबासनी कळलं तर हातरूनच धरतील ते. गोदाक्का, तुम्ही प्लीज जा. आबांना यातलं काही समजू देऊ नका. अगं पर तुला अशा अवस्थेत टाकून कशी जाऊ मी? मी काय, एक कप चहा प्यायला तर पटकन बरे हो. मी करून देऊ काय तुला चहा? नाही, नको. आबांना काही समजायच्या आत तुम्ही आधी वाड्यावर जा. तुला असे टाकून जाऊ मी? मला काही नाही झालंय, जरासा ताप आहे. तुमची आता वाड्यावर जास्त गरज आहे. काय हे एवढं सगळं करायची काय गरज होती? घर कसं प्रसन्न असावं म्हणून. तुम्ही चहा घ्या की. आता हा त्रास कशाला घेतला तुम्ही? मला सांगा, माझी तब्येत खराब झाली असती तर तुम्ही बी हेच केलं असतं.